आज सकाळी स्टेशनच्या तळामध्ये त्या भागातली स्वच्छता मोहीम आम्ही सर्व नगरसेवक आणि स्थानिक इथं रोज सकाळी फिरायला येणारे जे नागरिक आहेत त्यांच्या माध्यमातून साफसफाईची एक मोहीम सकाळी घेतली। याआधी देखील 2 महिन्यापूर्वी अशीच एक मोहीम आम्ही सर्व नगरसेवक आणि तिथल्या नागरिकांच्या वतीने करण्यात आली होती। त्यावेळी देखील आम्हाला इंजेक्शन म्हणजे सिरीज या ज्या आहेत अशा त्यावेळी देखील मिळाल्या होत्या आणि आज देखील जवळपास 25-30 सिरीज या मिळालेल्या आहेत। या आज त्या सिरीज घेऊन आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो आणि थोरात साहेबांना त्या सिरीज दाखवल्यात आणि हे अंमली पदार्थाच्या सेवनाच्या सिरीज आहेत। हे नक्की आहे, कारण आत्ता जरी साहेबांनी सांगितलं की आम्ही त्याचा तपास करू, तर मला असं वाटतं की जर समजा कुठल्या हॉस्पिटलच्या असत्या तर ते बंचमध्ये आल्या असत्या, एखाद्या पिशवीमध्ये आल्या असत्या आणि त्या ठिकाणी टाकले गेले असत्या। परंतु ह्या ज्या आहेत एक सिरीज ही एका ठिकाणी अशी मिळालेली आहे, त्यामुळे ती वापरून आणि कुठलाही नागरिक हा औषध जरी घ्यायचा असेल तर तो काय तिथं रम्य ठिकाणी येऊन औषध घेऊन परत घरी जाईल असं काय होत नाही। त्यामुळे हे 100% ह्या नशा करण्यासाठी वापरलेले सिरीज आहेत। त्यामुळं पोलीस स्टेशननी याच्या चांगली दखल घ्यावी। तळेगाव शहर हे सांस्कृतिक शहर आहे, आध्यात्मिक शहर आहे, या शहराला चांगला वारसा आहे आणि त्यामुळं आज या अशा जर गोष्टी तळेगाव शहरासारख्या ठिकाणी होत असतील तर आमची जी तळेगावची जी पुढची पिढी आहे त्या पिढीने काय संदेश घ्यावा, पुढची पिढी जर बरबाद झाली तर काय होईल। त्याच्यामुळं पोलीस स्टेशननी याकडं अतिशय बारीक लक्ष देऊन जे कोण याचे सप्लायर असतील, जे कोण तिथं याचा वापर करणारे असतील त्यांना तत्काळ कारवाई त्यांच्यावर करावी अशी या ठिकाणी आम्ही सर्व नगरसेवकांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। एकतर आधी आम्ही ती चौकशी करणार की सिरीज कशासाठी वापरण्यात आलेल्या आहेत, त्या कुठल्या दवाखान्यातल्या आहेत किंवा नशा करण्याकरता वापरण्यात आलेल्या आहेत का, याबाबत आता विशेष मोहीम चालू आहे अंमली पदार्थ विरोधी। यापूर्वी तळेगाव पोलीस स्टेशनने ह्या वर्षी MDची केस केलेली आहे, गांजाची केस केलेली आहे आणि कुठेही असा व्यवसाय चालणार नाही किंवा विक्री होणार नाही या संदर्भात आम्ही कठोरात कठोर कारवाई करतो आहे। काही पानटपऱ्यांवरती पण अनधिकृतपणे गांजा विक्री होते असा काही नागरिकांचा संशय आहे, त्या संदर्भात काय कारवाई करणार? गांजा संदर्भात आम्ही बऱ्याच वेळेस टपऱ्यांनाही व्हिजिट केलेली आहे, परंतु अद्यापपर्यंत आम्हाला तसं काही आढळून आलेलं नाही आहे। येत्या काही दिवसामध्ये तसं जर काही आढळून आलं तर आम्ही त्याच्यावर निश्चितच NDPS ॲक्टनुसार कारवाई करणार। पण सर, लोकांमध्ये अशी चर्चा आहे की त्या ठिकाणी असतं पण पोलीस प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही, असं नाही आहे। हा आरोप मी काही ठिकाणी कारवाई केली जाते, नंतर त्या कारवाईचं पुढे काय होतं हे देखील पुढे कळत नाही। कारवाईचं काय होतं असं नाही आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा पूर्ण तपास होतो, तो मटेरियल कुठून आलेलं आहे नाही आलं याच्या आम्ही शेवटपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आणि जे आरोपी अरेस्ट केलेले असतात त्यांच्याविरुद्ध आम्ही मान्य न्यायालयात दोषारोप पत्र सादर करून ती केस न्यायालयात चालवतो। सर, हे सिरिंज सापडणं याच पहिली गोष्ट नाहीये, या तक्रारी बऱ्याच वेळा इथे मागे देखील आलेल्या आहेत, परंतु आज प्रत्यक्षात नगराध्यक्ष आणि काही नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत। मग तुम्ही आत्ताच कारवाई करणार का, ह्याच्या अगोदर का नाही करण्यात आली? यापूर्वी अशी कुठली तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त नाही आहे किंवा असं आमच्या निदर्शनास आलेलं नाही आहे। आता नगराध्यक्षांनी ते येऊन दाखवलेलं आहे, निश्चितच आम्ही याच्यावर कारवाई करू। सर, आता जे काही नगरसेवक आणि नगराध्यक्षांच्या सांगण्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी रात्रीच्या किंवा दिवसाही दारू विक्री होते, दारू पिण्यासाठी काही ग्रुपने लोक बसलेली असतात, तर त्यांच्यावरती कशा प्रकारे कारवाई करणार आहात किंवा करताय? अशी आत्ता जी तक्रार आली आहे याच्यापूर्वीसुद्धा आम्ही स्वतः, तसंच आमचे बीट मार्शल आहेत, हे आम्ही प्रत्येक हद्दीमध्ये पूर्ण हद्दीमध्ये गस्त करत असतो। यापूर्वी उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर कमीत कमी 25 खटले आम्ही दाखल केलेले आहेत। तसंच अवैध दारू विक्री जी आहे त्याच्यावर आत्तापर्यंतचे 12 गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत आणि असा कुठलाही अवैध चालणार नाही याची आम्ही पूर्ण दक्षता घेत आहोत।